गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळची वेळ 8:15 ते 8:30 वाजलेत. आपण आलो आहे रानात. हे आहे आपल्याकडे दाताळ. तर अशी पाहू शकता तुम्ही, भुईमुगाला सारे टाकून घेतलेत. तर काय 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 ठिकाणी वरमे बारीक आहेत. आणि जर इकडं असं तोंडाला पाहिलं तर त्यांनी त्याच्याकडे रेझर नव्हता. कुठे गेलं? हां. तर हा कडचा जो सारा आहे ना, असाच टाकला आहे. तर त्याला आता पाट वगैरे काहीतरी बनवावं लागेल पाण्यासाठी. पावसाच्या जीवावरती कधी करणार हे थोडं असे काही काही ठिकाणी तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे असे बुंडे काय काय बारीक आहेत ना, हे असे इथं पाहू शकता तुम्ही. इथं बुंड बारीक आहे. मासं हे थोडंसं ओढून वगैरे असं बुंडा मोठं करावं लागतं. आलं का तुमच्या लक्षात? आणि इकडे तोंडाला पाट नाही काय नाही, त्याच्यामुळे आता भिजवायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. इकडून पाणी आणलं तर आता ते दारी वगैरे द्यायला सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. हे काय आपली पाठ सोडत नाही. शेरू आलाय पळत पाठीमागं लगेच. तर वातावरण असं आहे, रात्रभर थोडा 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 मुरघाट पाऊस चालू आहे. पायाला असं पेंडाल तर लागतंय. जोरात काय नाही, जोर असा नाही, पण एकंदरीत आबळ असं आहे चारी बाजूने. सकाळ सकाळ कोण नाही राहणार. चला सकाळ सकाळच मारून घेऊ लवकर. ह्याचं बघू नियोजन, काय पाठ करायचं का काय कसं बघू, थोडंसं अंदाज घेऊन. जवळपास मित्रांनो 2-2.5 तास झाले. आपले सारे सगळे ओढून झाले. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ओढले आता. हे बघा, अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल असे वरमे बनवलेत. हे खालच्या बाजूला एक दोन सारे पडले होते. हा सगळा ओढून घेतला, मध्ये सगळं व्यवस्थित करून घेतले. काय पाऊस आला नाही आला, भिजवायला जरा व्यवस्थित असे सारे आहेत. आणि वरच्या बाजूला तर तुम्हीच मागाशी सकाळी पाहिलंच होतं काय परिस्थिती. ह्या कडच्या साऱ्यात थोडंसं पाणी चढतं, चढ झाला आहे. एकसारखं करून घेतलं. आणि सगळ्यात मोठा टास्क होता हा पाठ करणं. तर बघा, अशा पद्धतीनं आपण पाठ करून घेतला. ही बोंडी सगळी व्यवस्थित ओढून घेतली. तुमच्या लक्षात येते का ना काय माहीत आता. पण हा भला मोठा पाठ आपण इथून तिथून ओढून सगळा तयार केला. बोंडी वगैरे सगळी मोठी धरलेली आहेत. हे नियोजन करणं गरजेचं होतं, तरच व्यवस्थित पाणी बसेल. पाऊस पडला नाही पडला, इथं आपला पाईप आहे, इथून पाणी येईल आणि असं जे पाटाने, हा जो पाट आहे ह्या पाटाने जाईल. सगळं व्यवस्थित झालं. आता आईचा फोन आला होता, ती म्हणली एक बाई तयार आहे यायला लावायला आज. तर म्हणलं ठीक आहे, माझं काम झालं या. मग आज जमलंच तर हे आपलं बहुतेक लावून होईल. बघू कसं होतं. आता उद्या सोमवार आहे, दिवस पाळी. पाऊस आला नाही आला, भिजवून घेता येईल. आता पाट वगैरे सगळं व्यवस्थित झाल्यामुळे ना पाणी कमी घेऊन होऊन जाईल व्यवस्थित. थोडं ऊसाकडे जाऊन येऊ वरती, काय बघू. त्यानं बऱ्यापैकी उगवले. आता भिजवून आईनं घेतलं होतं त्या दिवशी आपलं ड्रेंचिंग झाल्यानंतर. आता इथं औषध मारलं असतं, पण आता हे काय काय शापू हे ते आईनं काय काय लावले, त्याच्यामुळे ह्याला काय ड्रेंचिंग आहे फवारणी घ्या तणनाशक मारता येणार नाही. अशा पद्धतीनं रोप आहेत. कुठंतरी एखाद फुटवा स्टार्ट झालेला आहे. ग्रोथ चांगली. पलीकडच्या 4 साऱ्या बहुतेक आईनं 2 दिवसात खोरोपलेले दिसत आहेत. लावळा सुरुवात झाला. बाप रे बाप. काय हे 3 साऱ्या झालेत खुरपून त्याच्या. 4 साऱ्या, ही अर्धी सरी पाऊण सरी खुरपून झाले.
इथली 2 रोपं मित्रांनो पूर्ण अशी झालीत. आणि हे जर पाहिलं तर बघा काय झाली परिस्थिती. ह्याला मुळेच नाही ठेवलं. सर्च केलं आहे आपण खाली उकरून, होमनी वगैरे आहे का, हे का खोडकीड आहे का होमनी लागली काय लागली, मुळ्याच सगळ्या खाल्ल्यात. ह्याची पण तयारी थोडीशी आता मला तशीच जाणवायला लागली. इकडूनच काढू बघू आपण आता जरा इथं काय विषय, होमनी वगैरे असेल तर संपलाच होता विषय. ऐक मुळेच नव्हते राहिले. मला तर जरा होमनीचीच दाट शक्यता वाटते बरं का. गाण्यात आलो आहे मित्रांनो आपण, आणि गुरुवारी भिजवलेलं आहे. तर रोपं व्यवस्थित आहेत. काय काय वरती बहुतेक फॉस्फरसची कमी आहे. असं पान आहे, थोडंसं जांभूळ झालेलं आहे, जांभळा कलर आला आहे. डिफिशियन्सीच आहे थोडीशी. त्याला 30 दिवस झाल्याशिवाय एक डोस दिल्यानंतर थोडंसं हे होईल. पण मला त्याच्या अगोदर थोडं होमनीचं एखाद्या आळवणी घ्यावी काय असा डोक्यात विचार चालला आहे. कारण हे जर पाहिलं की अशा पद्धतीनं काय काय रोपं व्हायला लागलेली आहेत, त्याच्यामुळे लवकर प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. यंदा पाऊस कमी असल्यामुळे होमनी डोकं वर काढू शकते. हो, खालच्या ह्याच्यात पण जाऊन बघू आपण काय विषय. कुठंतरी एखादा फुटवा स्टार्ट झालाय बघा, कुठंतरी दिसतोय एखादा.